बऱ्याचदा आपल्याकडून चपात्या शिल्लक राहतात आणि मग त्या शिल्लक चपात्याचं आपण काहीच बनवत नाही, त्या शिळ्या चपात्या आपल्याला फेकून द्याव्या लागतात. पण या शिल्लक राहिलेल्या चपात्यापासून आपण बरेच वेगवेगळे आणि उत्तम चवीचे पदार्थ बनवू शकतो. तर त्यापैकीच आज एक पदार्थ आपण बनवणार आहोत. पण त्यापूर्वी मला सांगा की तुम्ही या शिल्लक राहिलेल्या चपात्याचे कोणते पदार्थ बनवता हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आज जो मी पदार्थ बनवणार आहे तो तुम्ही यापूर्वी कधी बनवलेला आहे का आणि किंवा खाल्लेला आहे का हे कमेंट करून नक्की कळवा. त्यासाठी इथे मी चपात्या घेतलेल्या आहेत. तर या चपात्या आपल्याला थोड्या कडक करून घ्यायच्या आहेत. एकदम मऊ असणारी चपाती नको आहे आपल्याला. बघू शकता या चांगल्या कडक करून घेतल्यात मी चपात्या आणि याचे आपल्याला असे तुकडे करून घ्यायचे. आता इथे मी या चपात्याचे तुकडे करून घेतलेले. आता आपल्याला एक कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये पाणी घालायचं. अंदाजे 2-2.5 ग्लास एवढं पाणी घेतलेलं आहे मी. पाण्याला गरम होऊ देऊयात चांगलं. आता या पाण्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा. आणि गूळ पूर्णपणे आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे. आता यासाठी असं काही प्रमाण नाही, अंदाजे सगळं साहित्य आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे. पाणी अंदाजानेच घालायचं. तुम्हाला गोड किती हवं आहे तर त्याच अंदाजाने गूळ सुद्धा यामध्ये घालायचं आहे. आता गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे, पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे. आता आपण त्यामध्ये हे चपातीचे तुकडे घालूया. यासोबतच यामध्ये मी वेलची पावडर घालते आणि 1 चमचाभर यामध्ये आपण तूप घालूयात. आता याला आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचे. हे जे चपातीचे तुकडे आहेत व्यवस्थित शिजायला हवेत. गॅसची फ्लेम आता थोडी मी कमी करते आणि यावरती झाकण ठेवून हे तुकडे चांगले शिजवून घेते. आता 8-10 मिनिटं झालेली आहेत. गॅसची फ्लेम मी बंद केली आणि मस्त असे आपले हे तुकडे शिजले गेलेले आहेत. बघू शकता एकदम मस्त झालेत. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्ही ही रेसिपी कधी बनवली नसेल तर नक्की बनवा.